संपूर्ण राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो आहे। आणि आज आपल्या लाडक्या बाप्पाला 1.5 दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जळगावच्या मेरून तलावावर या ठिकाणी तरुणांची असेल, गणेश मंडळांची असेल, भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की जे छोटे छोटे मंडळ आहेत, या छोट्या मंडळाचा असेल घरगुती जे 1.5 दिवसांचे गणपती आहे, या बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी तरुण आलेले आहेत। जळगावचा हा मेरून तलाव आहे। मेरून तलावावरील गणेश घाटावर महापालिकेच्या वतीने या ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनासाठी तयारी केली जात असते। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत जो आहे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी जे आहेत निर्माल्य कलश देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। आणि अशा पद्धतीने एकंदरीत महापालिकेने या ठिकाणी आता विसर्जनासाठी जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की आपला 1.5 दिवसाचा लाडका बाप्पा आता निरोप घेताना पाहायला मिळतो आहे आणि त्याचं या ठिकाणी विसर्जन केल्याचं पाहायला मिळतं आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना या ठिकाणी तरुण पाहायला मिळतं आहे। आपण त्यांच्याशी बोलणार, काय सांगशील दादा, 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप दिलाय, कसं वाटतं? आता तर बाप्पा 1.5 दिवसासाठी झाले असं वाटत नाही की 1.5 दिवस बसवायला पाहिजे, पण ते आधीपासून चालत आले त्याच्यामुळे ते 1.5 दिवस झाले। पण उत्साह वाटला, 1.5 दिवस पण झाला तरी उत्साह वाटला। दुःख वाटलं का कुठे निरोप देताना दुःख वाटेलच, कारण 1.5 दिवस नाही राहायला पाहिजे। असं वाटतं की वर्षभर बाप्पा आपल्या घरात राहायला पाहिजे। पण काय मागितलं बाप्पाला? माझा मनातल्या इच्छा मागितल्या बाप्पाला, सुख समृद्धीला व सर्व व्यवस्थित राहू, देशाचं सर्व भलं हो, पुढच्या वर्षी लवकर या असंच म्हटलं बस। गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। तर आपण बघितलं की बाप्पा वर्षभर असला पाहिजे, मात्र विधी आहे, पूजा विधिवत जे ठरलेलं आहे त्यानुसार त्याचं 1.5 दिवसाचं या ठिकाणी विसर्जन केलेलं आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत या ठिकाणी तरुणांनी, मंडळांनी, भाविकांनी आता आपल्या 1.5 दिवसाच्या बाप्पाला विसर्जन करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।